मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत आज आणि ते त्र्यंबकेश्वरमध्ये काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। आपण यानंतर ही दृश्य पाहतो आहोत। नाशिकमधली राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आता राज ठाकरे दाखल झालेले आहेत। संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत। राज ठाकरे यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये अत्यंत जंगी स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन देखील घेणार आहेत आणि त्यानंतर निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात देखील ते सहभागी होणार आहेत। राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी नेते देखील उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील। राज ठाकरे यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये अत्यंत जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। अत्यंत चिमुकला वारकऱ्याच्या वेशामध्ये दिसतोय आणि राज ठाकरेंनी त्याला कडेवर उचलून देखील घेतलं। त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरे यांचं अत्यंत जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात ते त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील आणि त्यानंतर संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही राज ठाकरे सहभागी होणार आहेत। निवृत्तीनाथांच्या समाधीचं देखील ते दर्शन घेणार आहेत। निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होत आहे। 450 किलोमीटरचं हे अंतर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंतचं आणि 27 दिवसांमध्ये हे अंतर पालखी पार करणार आहे। आपण पाहतो आहोत राज ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात जंगी पद्धतीनं स्वागत केलं जात आहे। मनसेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी इथं उपस्थित आहेत। माध्यमांचे प्रतिनिधी देखील आहेत मोठ्या संख्येनं। निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही राज ठाकरे यांचा सहभाग असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।